नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर रस्ता दुभाजक नसल्याने होणाऱ्या भीषण अपघातांचा सिलसिला सुरूच आहे. भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने बहोळ तालुका खेड गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या अल्टो कारला दिलेल्या धडकेत या कारमधील पती पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मारुती सुझुकी अल्टो कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या प्रकरणी सुनील शिवाजी कोंडके वय वर्ष 31, सध्या राहणार कडाचीवाडी, मूळ राहणार रांजणगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंटेनर क्रमांक NL01 AG 9832 या वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात फिर्यादी सुनील कोंडके यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा कोंडके वय वर्ष 25 आणि मुलगा स्वराज कोंडके वय वर्ष 30 असे तिघेही जखमी झाले आहेत. फिर्यादी सुनील कोंडके हे आपली मारुती सुझुकी अल्टो कारमधून पत्नी वर्षा व मुलगा स्वराज यांच्यासह रांजणगाव येथून कडाचीवाडी या ठिकाणी येत असताना चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहोळ गावाच्या हद्दीत रविवारी 31 मे 2026 रोजी पहाटे 4:30 वाजता चाकण बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने समोरील बाजूने मारुती अल्टो कारला धडक दिली. या अपघातात हे दाम्पत्य व त्यांचा मुलगा असे सर्वजण गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर कंटेनर चालक कोणतीही मदत न करता पळून गेला आहे. या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथील अशोकनगर परिसरात जुन्या घरगुती भांडणाचा राग मनात धरून सख्या चुलत्याने आपल्या पुतण्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात पुतण्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून आळंदी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी स्वप्नील सुरेश भोसले वय वर्ष 42 राहणार अशोकनगर आळंदी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून त्यांचे चुलते बाळासाहेब दादू भोसले आणि चुलती दोघेही राहणार अशोकनगर आळंदी यांच्याविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातातील चाकू हवेत फिरवल्याने तो स्वप्नील यांच्या गळ्याला लागला आणि ते रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शेलपिंपळगाव जवळील दौंडकरवाडी तालुका खेड येथे तलावात पोहण्यासाठी गेलेला 18 वर्षांचा तरुण पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. शहाबाज बाबा शेख वय वर्ष 18 राहणार गंजपेठ पुणे असे यातील मृत तरुणाचे नाव आहे. बिरदवडी तालुका खेड येथे गारवा हॉटेल परिसरात विनापरवाना पॉवर लाईन आणि देशी पंची दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड ते भोरगिरी मार्गावर दररोज 20 ते 30 डंपर गौण खनिजाची वाहतूक करत असल्याचे स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलगा हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी कारवाई करत 7,200 रुपयांची हातभट्टी दारू जप्त केली आहे. पाईट परिसरातील श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थानातील गोशाळेला राजगुरुनगर येथील श्री सखी इव्हेंट ग्रुपच्या वतीने हिरवा चारा देण्यात आला. हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व स्वरूपाचा असून त्याचा नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात किमान 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नाही. 1 जूनपासून वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत असल्याची बाब समोर आली आहे. चाकण काळूस रस्त्यावर सर्रास भाजी विक्रेते बसतात. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र दहीहंडी चौकातही मोठ्या प्रमाणावर भाजी विक्रेते रस्त्याच्या लगतच बसत असल्यानं वाहतुकीचा अक्षरशः फज्जा उडत आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने चाकण पालिका प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी यांनी केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री विरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. चाकण, महाळुंगे व आळंदी भागात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. गावठी दारूभट्ट्या व दारूबंदी हद्दपार करण्याचे आव्हान, पोलिसांची पाठ फिरताच धगधगतात भट्ट्या. खेड तालुक्याच्या विविध गावात तसेच चाकणसारख्या भागात एमआयडीसी आडबाजूच्या खाणी शोधून त्याचप्रमाणे पंचक्रोशीत अनेक गावांमध्ये अद्यापही छुप्या पद्धतीने गावठी दारूच्या भट्ट्या धगधगत आहेत.
याबाबत तक्रारी आल्यास आणि या भट्ट्यांची माहिती मिळाल्यास पोलिसांकडून कारवाया होतात, मात्र पोलिसांची पाठ फिरताच या भट्ट्या पुन्हा पेटतात. त्यामुळे या गावठी दारू भट्ट्या आणि दारूधंदे हटवणे म्हणजे पोलिसांप्रमाणेच सामान्य नागरिकांसमोर आव्हान आहे. काही गावांमध्ये तर कागदावर दारूबंदी, प्रत्यक्षात अनागोंदी अशी विपर्यस्त स्थिती पाहावयास मिळत आहे. दारू भट्ट्यांवर यापूर्वी खेड पोलीस, आळंदी पोलीस व चाकण पोलिसांकडून आपापल्या हद्दीत शेकडो कारवाया केल्या गेल्या, पण दारू भट्टीची खरी साखळी कारवाईच्या कात्रीत येत नसल्याने तालुक्यात ठिकठिकाणी दारू भट्ट्या आजही धगधगत आहेत. चाकण औद्योगिक भागात ही स्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. पुणे ग्रामीणमधून चाकण पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आले. एका चाकण पोलीस ठाण्याचे 4 पोलीस ठाण्यांमध्ये विभाजन झाले. चाकण उत्तर व दक्षिण आणि महाळुंगे उत्तर व दक्षिण अशी 4 ठाणे अस्तित्वात आली. आजवर नव्याने निर्माण झालेल्या पोलीस ठाण्यांनी अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बघितले, पण या अवैध धंद्यावाल्यांनी एकालाही दाद दिलेली नाही. शेकडो वेळा हात भट्टी उद्ध्वस्त केल्याच्या कारवाया चाकण, महाळुंगे, मोई, शेलपिंपळगाव, पठारवाडी, वाकी, निघोजे तसेच आळंदी पोलीस स्टेशन आणि खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये करण्यात आल्या, पण पोलिसांची पाठ फिरताच या भट्ट्या पुन्हा धगधगत आहेत. काही भट्ट्या महिला चालवतात. चाकणसारख्या भागात पोलिसांनी काही महिलांवर तडीपारीच्या कारवाया केल्यात, मात्र तडीपार असताना सुद्धा हद्दीत येऊन संबंधित महिला गावठी भट्टी व गावठी दारूधंदा चालवतात. याबाबतच्या नोंदी पोलीस दप्तरी आहे. अद्यापही छुप्या पद्धतीने गावठी दारूच्या भट्ट्या धगधगत आहेत. गावठी दारूच्या भट्ट्या बंद करण्यासाठी कधीतरी धडक कारवाया होतात, मात्र त्यामध्ये कायमस्वरूपी यश येत नाही. अशा दारूच्या आहारी जाऊन अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून कितीतरी व्यसनाधीन मंडळींचे बळी गेले आहेत, मात्र याबाबतच्या नोंदी कुठेही नाहीत. खेड तालुक्यात काही ठराविक समाज यात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. त्यातही महिला असे धंदे चालवतात. त्यामुळे या गावठी दारू भट्टा आणि दारूधंदे हटवण्याचेच आव्हान सर्वांसमोर निर्माण झाले. चाकण परिसराचे शहरीकरण झपाट्याने वाढत असून मोठ्या प्रमाणात अन्य राज्यातील मंडळी, राज्याच्या विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक रोजगाराच्या निमित्ताने या भागाकडे वळत आहेत. या भागातील मोठ्या संख्येने असणारे कमी वेतनावरील कंत्राटी कामगार, बांधकाम मजूर, देशाच्या कानाकोपऱ्यातून या भागात येणारे वाहन चालक, कष्टकरी यांच्यासाठी ते गावठी दारूची विक्री आणि मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मुलांच्या शाळेसाठी 10 रुपयांची वही देऊ न शकणारा कष्टकरी पिता रात्री मात्र अशी गावठी दारू रिचवण्यासाठी 100 रुपये खर्च करत असल्याचे विदारक वास्तव पाहावयास मिळते. चाकण औद्योगिक परिसरातील अनेक गावांमध्ये गावठी दारू पाडण्याच्या हातभट्ट्या सुरू असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते. तिथे धगधगतात गावठी दारू भट्ट्या. गर्द झाडी असलेल्या आणि आडवळणी भागामध्ये पाण्याची मुबलक सुविधा असलेल्या ठिकाणी, विशेष करून दगडांच्या खाणी, नदी किनारी गावठी दारूच्या हातभट्ट्या राजरोसपणे सुरू असल्याचं चित्र आहे. या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मागील 20 वर्षांचा चाकण भागातील या अवैध धंद्याचा आलेख पाहिल्यास पोलिसांकडून अनेकदा कारवाई होते, मात्र कारवाई होऊन पोलिसांची पाठ मागे फिरते न फिरते तो पुन्हा या हातभट्ट्या नेहमीप्रमाणे धगधगताना दिसत आहेत. खेड तालुक्यातील काही गावांमध्ये तर या गावठी दारूत अनेक दिग्गज गुंतलेले आहेत. साखळी पद्धतीने सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाला गुन्हेगारी पाठबळ मिळत आहे. गावठी दारूतून मिळत असलेल्या पैशाच्या जोरावर या व्यवसायातील अपप्रवृत्तींना बळ मिळत आहे. दारू गाळण्यासाठी मोबाईल हातभट्ट्या. या धंद्यासाठी मोबाईल हातभट्टीचे रूप काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. गावठी दारू पाडण्यासाठी लागणारी सामग्री टेम्पो किंवा रिक्षा टेम्पोतून मध्यरात्री किंवा पहाटेच अशा निर्जन भागात नेली जाते. तेथे पहाटपर्यंत दारू पडण्याचा हा व्यवसाय चालतो. या गावठी दारूचे साखळी पद्धतीने वितरण होते. वितरणासाठी मोटारगाड्या किंवा दुचाक्यांचा वापर केला जातो. दररोज सोयीच्या नवीन ठिकाणी अशी दारू गळणाऱ्या काही व्यावसायिकांनी तालुक्याच्या हद्दीतील गावात आपले जाळे पसरवले आहे. आडबाजूला किंवा डोंगर भाग असल्यामुळे या हातभट्टीची ठिकाणे लक्षात येत नाहीत. पोलिसांना देखील या नव्या ठिकाणांचा मग काढणे कठीण होते. त्यांचाच फायदा घेत या क्षेत्रातील मंडळी अनेकांचे संसार धुळीला मिळवून गलेलठ्ठ पैसा मिळवित आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील ताथवडे, पुनावळे आणि वाकड या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरातील अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या भागातील 3 महत्त्वाच्या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे सक्त आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले आहेत. या भागातील लाखो नागरिकांना आणि IT कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यांचा मात्र मंत्र्यांना विसर पडल्याची भावना या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. पुणे, नाशिक आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे भूमिपूजन करून कामे सुरू होतील अशी मंत्र्यांची खोटी आश्वासने हवेत विरल्याचे नागरिक बोलत आहेत.
कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दराच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ अवसरी खुर्द भोरवाडी तालुका आंबेगाव येथे मंगळवार दिनांक 2 जून रोजी सकाळी 9:30 वाजता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलनाचे निमंत्रक व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे जवळपास 5 महिन्यांपासून बंद असले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे 15 जून पासून भाविकांसाठी सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे. सध्या रोज 1000 भाविकांना दर्शन घेता येणार असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर परिसरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याने 9 जानेवारी पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर परिसरातील नवीन सभामंडप आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित कामे 15 जून पर्यंत पूर्ण होणार आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी रसायनयुक्त विषारी दारू घेतल्यामुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काही मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. विषारी दारूमुळे झालेले मृत्यू अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाकडे केवळ दुर्घटना म्हणून पाहता येणार नाही. अवैध धंदे व हातभट्टी व्यवसाय चालवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे आठवले यांनी म्हटले. यावेळी मंत्री आठवले यांनी कुरुळी येथे देखील भेट देऊन नुकताच खून झालेले अनिल गोळे उर्फ मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले. अनिल गोळे हे मराठा समाजाचे होते, मात्र ते रिपब्लिकन पक्षाशी जोडले गेले होते, असेही आठवले यांनी सांगितले. महाडचं जे स्थळ आहे, ठिकाण आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जे वाचतात त्यांना महाड हे नाव माहिती आहे. त्याच महाडमध्ये जन्माला आलेला अनिल गोळे उर्फ अनिल गोळे याच्यावर काही गुंडांनी 15 दिवसावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याची पत्नी आहे, 2 मुली आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीशी अत्यंत जवळचं नातं ठेवणार. आपले प्रदीप कांबळे हे आमचे कामगार आघाडीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशचं कार्याध्यक्षपद हे कामगार आघाडीचं अनिलला देण्यात आलं होतं आणि रिपब्लिकन चळवळीवर माझ्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवणारा असा तो त्यांची ऍक्टिव्ह नेता होता. त्या चाकणच्या परिसरामध्ये अत्यंत नाव असणारा अशा पद्धतीचा तो होता आणि अचानक त्या गुंडांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये तो आपल्याला उठून गेलेला आहे. एक तरी फार मोठी हत्या आणि पोलिसांच्या मार्फत मला सांगण्यात आलेलं आहे की 4 आरोपी पकडण्यात आलेले आहेत. जो धोत्रे हा मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी अद्याप पकडण्यात आलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी लवकरात लवकर त्याला पकडावं. या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि आपलं जे गृह मंत्रालय आहे, गृह मंत्रालयाच्या वतीनं सुद्धा पोलिसांना आदेश जाणं आवश्यक आहे आणि मुख्य आरोपीला पकडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट अभिमानाची आहे की अनिल हा मराठा समाजाचा होता. मराठा समाजाचा असला तरी सुद्धा तो आंबेडकरांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड होती, ती सुद्धा महाडमध्ये आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला. ते शहर जे महाड आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे
तर तो मराठा असून रिपब्लिकन पक्षामध्ये होता. आताच औरंगाबादमधले रमेश अण्णा मुळे ते सुद्धा मराठा आहे आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टीच्या बड्ड्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि दलित आणि मराठ्यांचं ऐक्य झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. रिपब्लिकन पक्षाची भूमिका हीच आहे की दलित आणि मराठा असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, सर्व जाती धर्माच्या माणसांना एकत्र आणणारा रिपब्लिकन पक्ष आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र आणलं पाहिजे. निवडणुका जिंकायच्या असतील तर एका जातीच्या मतावर ते जिंकता येत नाही. त्यामुळे व्यापक असा रिपब्लिकन पक्ष उभा राहायला पाहिजे हीच आमची भूमिका असल्यामुळं अनिल मोरे आपल्या पक्षामध्ये आलं होतं. माझ्या नेतृत्वावर त्याचा प्रचंड विश्वास होता. रिपब्लिकन पक्ष देशामध्ये वाढतोय त्याला अभिमान होतो. मी साऱ्या महाराष्ट्रामध्ये फिरून पक्षबांधणी करतोय त्याला प्रचंड अशा पद्धती जास्त होती आणि आज मात्र तो आपल्यामध्ये नाही. ही रिपब्लिकन पक्षाची फार मोठी हानी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीची फार मोठी हानी आहे. कामगारांना न्याय देण्यासाठी संघर्ष करत राहणार. बाबासाहेब आंबेडकरांनी तर कामगारांच्यासाठी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापना केली होती, स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे. 1936 मध्ये बाबासाहेबांचा पक्ष केला होता आणि सर्व कष्टकर्यांना, मजुरांना, सगळ्या जातीच्या मजुरांना एकत्र आणायचं ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि हा सुद्धा कामगारांच्या संबंधामध्ये सातत्याने त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार होता. त्यामुळं त्याला कामगार आघाडीचं कार्याध्यक्ष देण्यात आलं होतं. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, गंभीर आहे. त्या घटनेचा मी जोर निषेध करतो आणि लवकरात लवकर जो मुख्य आरोपी आहे त्याला पोलिसांनी पकडावं अशा पद्धतीची त्यामध्ये घोषणा करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे रिपब्लिकन पक्ष उभा आहे. त्या कुटुंबाला जी काय मदत द्यायची आहे त्या संबंधामध्ये सुद्धा 21 तारखेला करेल. त्यांच्या 2 मुलींचं शिक्षण आहे. त्यांच्या पत्नीला नोकरी करायची असेल तर कुटुंबाबद्दल करू आणि या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याची जबाबदारी आमची नक्कीच आहे. कामगार आघाडीने सुद्धा ते मदत करणं आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला साहित्य आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकाराच्या मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, कांतरच्या मुवमेंटमधला कार्यकर्ता म्हणून मी अनिलला भाऊपूर्ण आदरणीय होतो आणि आपण सर्वांनी 2 मिनिटं होतो आपण त्याला नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.